निसर्गामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही आणि अशीच एक आश्चर्यचकित करणारी घटना घडली आहे। असा एक पक्षी जो समोर आलाय आणि जो 100 वर्षांपूर्वी विलुप्त झालेला होता। तर या पक्षाची एक झलक पाहण्यासाठी बर्ड वॉचर जंगलामध्ये आपलं आयुष्य घालवतात, मात्र तरी देखील तो दिसत नाही। तर जगात अनेक चमत्कार घडत असतात, असाच एक चमत्कार, एक आश्चर्याचा धक्का बसलाय तो पक्षीप्रेमींना। कारण अचानक 100 वर्षानंतर पुन्हा एकदा एका पक्षाची झलक पाहायला मिळाली आहे। बरं, आता हा पक्षी काही साधा सुद्धा पक्षी नाहीये। तो पूर्ण नर नाही आणि पूर्ण मादी देखील नाहीये। त्यामुळे आता वैज्ञानिक सुद्धा अचंबित झालेत। मग तो अनोखा पक्षी आहे तरी कोण? कोलंबियामध्ये दिसलेल्या या दुर्मिळ पक्ष्याचं नाव हनी क्रीपर असं आहे आणि हा पक्षी इतका दुर्मिळ आहे की त्याची प्रजाती 100 वर्षांपूर्वीच विलुप्त झाली असं वैज्ञानिकांनीच जाहीर केलं होतं। पण कित्येक वर्षांनंतर पुन्हा एकदा हा पक्षी नजरेस पडू लागलाय। त्यामुळे आता निसर्गप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। तर या पक्षाचं वैशिष्ट्य म्हणजे नर निळ्या रंगाचा असतो आणि मादी हिरव्या रंगाची। पण आता या नव्या जमान्याचा हनी क्रीपर हिरवा आणि निळ्या रंगाचा आहे। म्हणजे ना तो पूर्ण नर आहे ना पूर्ण मादी, आणि असा प्रकार क्वचितच पाहायला मिळतो। ओटागो विद्यापीठामधील प्राध्यापक आणि पक्षी अभ्यासक हमिश स्पेन्सर यांना जॉन मुरिलो नावाच्या एका बर्ड वॉचरनं या पक्षाचे फोटो पाठवले। तर कोलंबियामधल्या जंगलात फिरत असताना अचानक हा पक्षी त्याला दिसला आणि त्याने तो आपल्या कॅमेऱ्यात टिपला। आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा आणि जास्तीत जास्त लाईक्स करा।